सर्वांना. तर आज आपण आलो आहे डोंबिवलीमध्ये. तर माझ्या मामाचं लग्न आहे. हा इथं आमचा नवरदेव पाणी पितोय. आणि हे इथं आमची सगळी अशी मंडळी. ही माझी मावशी आणि ही इकडे आमची अर्धी उरलेली मंडळी. तर इथं आता खूप दिवसांनी सगळेजण भेटलेले होते. जवळजवळ 2-1 वर्ष झाले आम्ही कोणीच भेटलो नव्हतो. तर मस्त आता सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या. अर्धे अजून यायचे बाकी होते. तर आता आम्ही चाललो आहे खाली अपार्टमेंट आहे तिथं चाललो आहे आम्ही. आता मला सुद्धा माहिती नाही, मी फक्त त्यांच्या मागे चालली आहे. नंतर कळालं मला की ते गणपतीची पूजा करायला चाललेत असं. तर इथं आता नजर उतरवण्याचा कार्यक्रम चालू होता. त्याला आमच्यात राईरोनं म्हणतात. तर थोडंसं पीठ आणि केसांचा गुच्छ घेऊन तो ओवाळून असा विस्तवमध्ये टाकायचा असतो. त्याला आमच्यात राईरोनं म्हणतात. थोडंसं इथं फोटो वगैरे काढायला थांबून घेतलं होतं आम्ही. पण मी खरं तर व्हिडिओ काढत होती आणि त्यांना वाटलं की मी फोटो काढते म्हणून पोज देऊन उभे. सगळेजण असे एकत्र आले की खूप मजा मस्ती होते, खूप मस्करी चालतात. आणि लग्न कार्य हेच राहतं की सगळेजण एकत्र येतात, म्हणून आम्ही खूप एन्जॉय करून घेतो त्यावेळेस. नंतर असं कधीच मग कोणीच भेटत नाही जास्त. आता इथं सगळ्यांची ओवाळणी टाकणं चालू आहे. आणि आता आम्ही चाललो इगतपुरीला. तर आमची बस निघालीच होती. तर रस्त्याने जाताना रखरखीत ऊन तर होतं, पण मग तेवढंच मज्जा पण येत होती कारण सगळेजण सोबत होते. खूप एन्जॉय केला आम्ही तिथे. तर हे मामाचं लग्न 1 तारखेचं होतं, 1 मेचं. पण तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट 1 महिन्यानंतर येतो आहे कारण थोडासा इश्यू होता. आम्ही पण 15-20 दिवस तिकडे मावशीकडे थांबलो होतो ना मुंबईला. तर मग तिथं पण काही जमलं नाही टाकणं, म्हणून तुम्हाला खूप लेट येतो आहे हा व्हिडिओ. मामा तेही माझ्या व्हिडिओची वाट बघत होते कधी येतो. आणि ही होती आमची नवरदेवची गाडी. चला तर मग आम्ही चाललो आता मामीला आणायला इगतपुरीला. तर आता आम्ही इथे इगतपुरीला पोहोचलेलोच होतो.
तर इथं आम्ही आता इगतपुरीला पोहोचलेलो होतो आणि आम्ही डायरेक्ट मंगल कार्यालयामध्ये होतो. तर तुम्ही माझ्या मागे हा डोंगर बघताच आहे, खूप सुंदर दिसत होतं ते डोळ्यांनी. आणि हे इथं मामाची तयारी वगैरे झाली होती. आणि मागे गाण्यांचा आवाजही येत असेल तुम्हाला, डीजे चालू केलेला होता तेव्हा. बाकीचे अजून तयारी करत होते, मी आणि मम्मी पटकन तयारी करून येऊन गेलो होतो. तर माझा आणि मम्मीचा हा सिंपल मेकअप लुक कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. तर हे वरती पण एक मंडपच आहे हा. इथं पण आम्ही येण्याच्या आधीच एक लग्न झालेलं होतं आणि हे इकडं आता खाली होतं, हे लॉन्समध्ये लग्न होतं. हे बघा, हे अशी सगळी व्यवस्था केलेली होती आणि तो स्टेज असा होता. बघा किती छान सुंदर सजवलेलं आहे. आणि हे आमची मंडळी. रात्रीच्या वेळेस तर खूप छान दिसत होतं, तुम्हाला सांगू शकत नाही मी, इतकं छान होतं ते. आणि हे तिघं आता माझे भाऊ एकटे सेल्फी काढत होते ते मला सोडून. पण नंतर आम्ही खूप सारे फोटो काढले चौघांनी मिळून. आणि लग्न रात्रीचं होतं, ते 7 वाजेचं. आता फक्त तयारीच चालू होती इथे सगळ्यांची. हे बघू शकता तुम्ही, रात्रीच्या वेळेस किती छान दिसत होतं ते. आणि नंतर आम्ही सुद्धा फेटे बांधलेले होते. प्लीज जर का तुमच्या मोबाईलचा आवाज जास्त असेल तर कमी करा, कारण हा आवाज खूप मोठा राहणार आहे. तर इथं आता आम्ही सगळेजण मध्ये येऊन गेलेलो होतो आणि नवरदेव नवरीही आलेलेच होते मध्ये. त्यांची एंट्री खूप छान होती, मस्त एकदम. तो व्हिडिओ शूट नाही केला मी जास्त, कारण मी बॅक साईडला बसलेली असल्यामुळे मला काही तो करता आला नाही.
आणि हे लग्न इथं असं पूर्ण झालं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.